तर नमस्कार भावा बहिणीनो, मी मयूर मिसाळ स्वागत करतो तुमचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर असल्या हिरव्यागार वातावरणामध्ये मी माझे दोन मित्र आम्ही चाललोय आज तालुक्याला ट्रॅव्हलिंगसाठी. तर आजचा पूर्ण दिवस हा आपला ट्रॅव्हलिंगमध्ये असणार आहे आणि ट्रॅव्हलिंगमध्ये आज काय काय होणार आहे, एंटरटेनमेंट तर होणारच आहे आणि एन्जॉयमेंट तर भरपूर येणार आहे. हे बघण्यासाठी व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण तालुक्यामध्ये काय काय होतंय, आज काय काय होतंय, काय बघायला भेटतंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. चला तर ब्लॉगला सुरुवात करू. तर मित्रांनो, हे आहे आमच्या इथलं सुप्रसिद्ध असं एकमेव भेळाचे ठिकाण. इथे एकदम उत्कृष्ट अशी पद्धतीची भेळ भेटते. चला तर मित्रांनो, हे बघा किती लाल भडक भेळ झाली आहे आणि भेळ बघूनच तोंडात पाणी सुटायला लागले. तर सर्वप्रथम आधी भेळ खाऊन घेतो मित्रांनो. तर कसं आहे मित्रांनो, आमचं का आता हे फर्स्ट टाईम नाही. आम्ही आमच्या मित्रांमध्ये जरासा वेळ भेटला आणि आम्ही मोहोळमध्ये बसलेलो असलो की इथे भेळ खायला येतो म्हणजे येतोच, कारण इथल्या भेळची चव आम्हाला आकर्षण करतेच. कसं आहे मित्रांनो, आता आम्हीच नाही तर इथं आसपासचे भरपूर गावातून भरपूर लोक भेळ खाण्यासाठी खास इथे येतात. इथली भेळ खरंच एकदम चविष्ट असते. चला तर मित्रांनो, आधी पूर्ण भेळ खाऊन घेतो आणि आपल्याला अजून दिवसभरात काय काय होणार आहे हे बघू. तर भेळ कशी झाली हे आधी मित्रांना विचारतो. भेळ खाल्ली, आता भेळ कशी होती? खाल्ली आम्ही. आता जाऊन येवणला चहा करा मस्त मध्ये. तर तुम्ही अवश्य भेट द्या आपल्या मोहोळ स्टेशन. काय करायचं त्यांनी लांबचा प्रवास करून यावा ही माझी इच्छा आहे, विनंती आहे. चला मस्त चहा घेतो आता मित्रांनो जरा. कशाला मी व्हिडिओ काढला का? इतकं नाश्ता पाहिजे नसतो. दळबद्री काही एक दळबद्री एक दळबद्री नजर लावली आणि चार माशी पडली. आता मी काय प्यायचं माशी. आता तुम्ही म्हणसाल मित्रांनो काय माशी पडलेली चहा प्यायला लागायचं, तसं नाही मित्रांनो, ही दुसरा चहा घेऊन प्यायला लागलोय. येत आहे का चहा प्यायला? चला तर अजून समीरला आता मटण घ्यायचं आहे. आता बकऱ्याचं मटण कुठं चांगलं भेटतंय ते बघायला जाऊ. आणि शेवटा फायनली आम्ही इथं आलोय बघा. मस्त असं ताजं बोकड कापून अडकवलेलं होतं आणि समीर आता मटण घ्यायला आहे. तर समीरने हे मटण घेतलंय आणि आमच्या इकडं मटणाचा रेट बघा 680 रुपये चालू आहे. तर हे भाऊ इकडे साईडला कट करतात, ही जिगरी कट करतात आणि इकडं अर्धा किलो मटण त्याने घेतलंय. चला आता मटण वगैरे घेतलंय. तर एकदम ताजं मस्त वाटायला बघा मटण एकदम. तर मटण कोणाला आवडतंय, नॉनव्हेज लवर कोण कोण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मटण घेतलंय म्हणल्यावर त्याला कोथिंबीर, लिंबू, कांदा काय काय घ्यावं लागते मित्रांनो. तर समीरने घेतलंय बघा. ही भाजी मंडई अशी छोटीशी मार्केटमध्ये, हे आमच्या तालुक्याचा मेन रोड आहे जाण्याचा आतमध्ये. चला आता समीर काय काय घेते बघू. भावानं 2 कोथिंबीरच्या पेंड्या घेतल्या द्या. चला आधी दुसरं सामान खरेदी करतात मित्र, तोपर्यंत आपण थोडंसं बस स्टँड एरिया बघून घेऊ. तर हा आमच्या इथला बस स्टँडचा पूर्ण एरिया आहे बघा तालुक्यातला, आणि तुम्हाला आमचं बस स्टँड पण दाखवतो. तर ही नक्कीच बस पण आली आहे. चला आता आपण एस टी स्टँडमध्ये आतमध्ये जाऊ. तर हे बघा आत्ता काय झालं, पंढरपूरची वारी चालू असल्यामुळे भरपूर एस टी पंढरपूरला चालेल. चला तर भावांनो, आज भरपूर एन्जॉय केला आहे, भरपूर ट्रॅव्हलिंग पण झाली आहे. आत्ता आपण चाललोय ह्या पुणे सोलापूर हायवेनं. थोडंसं अंतरावर गेलं की समीर जिथं कामाला जातो ते शॉप लागते, त्या शॉपमध्ये चाललोय आपण. आणि चला आता समीरचं शॉप बघू. तर मित्रांनो, मी आलो आहे आपल्या म्हणजे थोडक्यात मित्रच म्हणावं लागेल, मित्राच्या कंपनीमध्ये. आणि आपला एक मित्र समीर इथं कामाला असतो.
हे बघा शटरची पूर्ण मशिनरी वगैरे आहेत सगळ्या इथं. या कॉईलपासून शटरच्या पट्ट्या तयार होते त्या कशा होते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूनच. बघा कसलं मोठं मशिनी मोठ्या मोठ्या मशिनी आहेत एकदम. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगत. चला तर आता आपण घरी जाऊ. ब्लॉगचा शेवट इथंच करू. बाय बाय, टाटा, जय हिंद, जय महाराष्ट्र.